नमस्कार फ्रेंड्स, दीपक कुकिंगमध्ये खूप खूप स्वागत. आज आपण बनवणार आहोत छान साऊथ इंडियन स्टाईल मेदूवडा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. 1 कप उडदाची डाळ घेतलेली आहे. डाळीला छान स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. 3-4 पाण्याने स्वच्छ डाळ धुवून घेतलेली आहे. आता यात साधं पाणी घालून अर्धा तास भिजू घालू. अगदी अर्धा तास भिजू घालायचं आहे, खूप जास्त वेळ नाही. अर्धा किंवा थोडंसं जास्तीत जास्त पाऊण तास. आणि साधं पाणी घ्यायचं आहे, खूप थंड पाणी घ्यायचं नाही, गरमही पाणी घ्यायचं नाही भिजू घालायला. अर्धी वाटी शेंगदाणे इथे भाजून घेत आहे. मस्त चटणी तयार करून घेऊ तोपर्यंत. थोडंसं तेल टाकलं आहे मी शेंगदाणे भाजताना. आणि याचे साल काढलेले नाही, तुम्हाला हवं असल्यास साल काढू शकता. 2 हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहे. पाव चमचा मीठ घातलेलं आहे. 2 चमचे दही घातलेलं आहे. दह्याने छान मस्त आंबट चटणी तयार होईल. आणि थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे. थोडंसं पाणी टाकायचं आहे. आणि याला छान मिक्सरमधून आता छान वाटून घेऊ. थोडीशी चटणी थोडीशी थिक झालेली आहे. यात पाणी टाकून थोडंसं ॲडजस्ट करून घ्यायचं. तुम्हाला पातळ हवी असल्यास थोडंसं आणखी पाणी टाका. आता तडका पॅनमध्ये छान तेल गरम करून घेतलेलं आहे. पाव चमचा मोहरी घालते आहे. मोहरी छान तडतडून घ्यायची आहे. इथे थोडंसं जिरं घातलं आहे, थोडासा कढीपत्ता आणि चिमूटभर हिंग घालत आहे. हिंगाने छान टेस्ट येते. आणि आपण छान तडकावरून घालून घेऊ. इथे आपली चटणी रेडी आहे. मस्त खोबरं नसल्यास आपण शेंगदाण्याची घरीच चटणी तयार करू शकतो. मस्त खूप छान लागते. आता अर्धा तास झालेला आहे. इथे डाळ भिजलेली आहे छान. आता पाणी एका चाळणीमध्ये चाळून घेऊ. आपल्याला अजिबात पाणी ठेवायचं नाही आहे. चाळणीमध्ये सर्व पाणी निघून येते. आणि याला आता थोड्या वेळी सुकू द्यायचं नाही, लगेच मिक्सरमध्ये आपण काढून घेऊ. आपली डाळ सुकायला नको आणि पाणी हे जास्त नाही पाहिजे. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊ. इथे 2 बॅचमध्ये मी डाळ काढून घेतलेली आहे. पाणी घातलेलं नाही. तुम्हाला थोडंसं डाळ काढताना जर डाळ वाटली नसेल तर मग थोडंसं पाणी घालू शकता. बघू शकता इथे लोण्याच्या गोळ्यासारखं छान टेक्स्चर झालेलं आहे. आता इथे चवीनुसार मीठ घालून घ्यायचं. आणि पाव चमचा इथे सोडा घालत आहे. हवा असल्यास सोडा घाला, नाहीतर मग 5 ते 7 मिनिट याला एकसारखं फेटून घ्यायचं, हलकं करून घ्यायचं. आपण याला आता 2-3 मिनिट फेटून घेऊ. एकसारखं हलकं करून घ्या. हातानेही करू शकता तुम्ही किंवा चमच्यानेही करू शकता. सर्व बॅटर छान मिक्स करायचं आहे, एकसारखं फिरवून घ्यायचं आहे. आणि इथे बॅटर असं फ्लफी झालं पाहिजे. आता थोडंसं पाण्याचा हात घेऊन मस्त वडे काढून घ्यायचे आहे. पाणी लावलं की अजिबात हाताला चिपकत नाही. खूप जास्त पाणी लावू नका, हलकंसं हाताला ओलं करून घ्या. तोपर्यंत तेल गरम होऊ द्यायचं आहे. बघू शकता. आणि गरम तेलामध्ये छान टाकून द्यायचं. परत एकदा जर होत नसेल तर दोन्ही हाताने आपण छान गोळा करून घ्यायचा आणि मध्ये छिद्र पाडायचं. तेल लावलं की अजिबात हाताला चिपकत नाही. डाळीमध्ये पाण्याचा अजिबात वापर करू नका, नाहीतर मग हे वडे बनवताना आपल्याला बरोबर बनत नाही. बघू शकता मस्त फुगलेले आहे. आतमध्ये छान नरम होतात आणि वरून छान कुरकुरीत मस्त टेक्स्चर आलेलं आहे. पाण्याचा वापर जास्त नाही करायचा आहे. पाणी जास्त वापरले की वडे कडक येतात. मीडियम ते हाय फ्लेमवर आपल्याला हे तळून घ्यायचे आहे. बघू शकता मस्त वडे तयार झालेले आहे. आता सर्व वडे आपण इथे काढून घेऊ.
आणि इथे आपले मेदूवडा तयार झालेला आहे. तुम्हाला आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.